ची बातमी घेऊन आलो आहे। ज्या 19व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्याबद्दल मोठी अपडेट आता समोर आली आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता मिळाला नाही तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाईल आणि हा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तो हप्ता म्हणजेच की रखडलेला हप्ता देखील कसा मिळवायचा याबद्दलची देखील माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींसाठी आजचा आणि उद्याचा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता लाडक्या बहिणींनो 19व्या हप्त्याबद्दलची महत्त्वाची तारीख म्हणजेच की या ठिकाणी जाहीर झाली आहे। कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला किती वाजता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार सर्व काही तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। परंतु आता बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता अद्याप या ठिकाणी मिळाला नाही। आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार म्हणजेच की सरकारने काय सांगितलं आहे तर सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही आतापर्यंत 18 हप्ते जमा केले असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून आता जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आम्ही बहिणींच्या खात्यावरती जमा करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। आता सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते वितरित करण्यामध्ये आले असले तरी अद्याप देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही। याबद्दल देखील महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता म्हणजेच की काही तांत्रिक चुकीमुळे किंवा KYC प्रक्रियेमध्ये काही या ठिकाणी म्हणजेच की तांत्रिक अडचण असेल किंवा लाडक्या बहिणींची KYC झाले नसेल तर अशा काही कारणांमुळे आणि चुकामुळे अनेक पात्र बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकला नाही। आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काय करावे लागणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 19वा हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे आपण आता पुढे बघणार आहोत। आता सर्वात आधी आपण काय बघणार तर ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींना काय करावे लागणार तर बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला असेल किंवा जमा झाला नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता बघा, जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमची KYC पूर्ण झाली आहे का नाही याची खात्री करा। कारण की आता सरकारच्या माध्यमातून KYC करणे हे अनिवार्य करण्यामध्ये आले होते। आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे म्हणजेच की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे तर फक्त अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जात आहेत म्हणजेच की जमा केले जात आहेत। जर तुम्ही KYC केली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुमची KYC पूर्ण झाली आहे का नाही याची खात्री करा। जर तुमची KYC पूर्ण असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, म्हणजेच की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। परंतु जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होऊ शकते। जर तुम्ही KYC केली नसेल म्हणजेच की जर तुम्ही देखील KYC केले नसेल तर त्याकरिता काय करावे लागणार ते आपण पुढे बघणारच आहोत। आता बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं होतं तर ज्या बहिणी KYC करतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता असेल डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा फक्त KYC केलेल्याच बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। जर तुम्ही
KYC केली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. परंतु जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होऊ शकते. त्यानंतर तुमचे बँकेचे खाते, आता बघा तुमचं जे आधार कार्ड आहे, प्रत्येक बहिणीकडे आधार कार्ड असेलच. आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा, कारण की फक्त आधार कार्ड बँकेच्या खात्यावरतीच पैसे जमा केले जात असतात. जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या, कारण की आता बऱ्याच वेळेस काय होतं तर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसतं आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काळजी करण्याची गरज नाही, परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. हे काम करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये जर काही या ठिकाणी त्रुटी दाखवत आहे का याची देखील खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या अर्जामध्ये काही या ठिकाणी म्हणजेच की चूक दाखवत असेल, त्रुटी दाखवत असेल तर ती तुम्हाला दुरुस्त करावी लागेल, जेणेकरून पैसे जमा होतील. हे देखील या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर सर्व माहिती बरोबर असून देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकार यावरती म्हणजेच की काहीतरी निर्णय घेऊन तुमच्या खात्यावरती पैसे जमा करेल. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, जर तुम्ही KYC केली असेल, जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि तुम्ही सर्व निकषामध्ये बसत असाल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. म्हणजेच की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुमच्या खात्यावरती सर्व हप्ते जमा होतील, रखडलेले देखील हप्ते या ठिकाणी जमा होतील. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही KYC केली नसेल, जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक या ठिकाणी नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होऊ शकते. हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार तर बघा, ज्या बहिणींनी KYC केली असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल, ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल आणि ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु आता बघा, सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका आल्या की सरकार जनतेच्या प्रश्नांवरती अधिक वेगाने काम करत असते, तुम्हाला देखील माहितच असेल. त्यामुळे आता या काळामध्ये म्हणजेच की निवडणुकाच्या या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या प्रलंबित मागण्या म्हणजेच की बहिणींच्या ज्या काही मागण्या असतील आणि थांबलेले हप्ते सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्या असल्याचं देखील सांगण्यामध्ये येत आहे. जर तुमची KYC राहिली असेल, म्हणजेच की जर तुम्ही KYC केली नसेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. निवडणुका असल्यामुळे सरकार पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आहे. आता बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर लाखो महिलांची KYC अद्याप देखील झाली नसल्यामुळे लाखो बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास सध्या अडचण निर्माण झाली आहे. परंतु सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी देऊ शकते. जर राज्य सरकारने पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर राज्यातील लाखो बहिणींना नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. आणि सध्या सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी म्हणजेच की बहिणीची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता हालचाली सुरू झाल्या आहेत आणि ही तुमच्यासाठी एक मोठी संधी असणार आहे. म्हणजेच की जर तुमच्या देखील खात्यावरती काही रखडले, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तुमच्या देखील हप्ते या ठिकाणी रखडलेले असतील तर या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि बहिणींचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुमच्यासाठी ही एक मोठी संधी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या स्थानिक प्रशासनाकडे याबद्दल विचारणा देखील करू शकता. त्यामुळे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तर बहिणींनो, घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. आता बघा, म्हणजेच की कोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या बहिणींना हप्ता या ठिकाणी मिळणार नाही हे तुम्हाला समजलेच असेल. फक्त पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जात आहेत आणि सरकार या ठिकाणी आता निवडणुका असल्यामुळे बहिणींसाठी सरकार या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घेईल असं देखील आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं
तर सध्या आता बऱ्याच काही कारणांमुळे म्हणजेच की या ठिकाणी आता बऱ्याच काही कारणांमुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. ई-केवायसी देखील या ठिकाणी महत्त्वाचं कारण आपल्याला बघायला मिळत आहे. ज्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून जर पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच याचा बहिणींना फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आता कोणत्या कारणांमुळे हप्ते जमा झाले नाहीत, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत हे तुम्हाला समजलं असेल. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर फक्त पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जात आहेत आणि सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते या ठिकाणी जमा झाले आहेत. आता बघा, नोव्हेंबर महिन्याचा जो 17वा हप्ता आहे तो या ठिकाणी 31 डिसेंबर 2025 या दिवशी या ठिकाणी वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यामध्ये आली होती आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता पूर्णपणे जमा झाला. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो 18वा हप्ता होता तो साधारणतः या ठिकाणी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणानिमित्त म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 14 तारखेला, बरोबर आहे, 14 तारखेला मकर संक्रांतीच्या सणानिमित्त राज्य सरकारने डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता वाटप करण्यासाठी सुरुवात केली होती. म्हणजेच की राज्य सरकारने खरं तर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा एकत्र देण्याची घोषणा केली होती. परंतु काय झालं तर बघा, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला 19वा हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी नकार दिला होता. परंतु आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत किती हप्ते तर 18 हप्ते या ठिकाणी जमा झाले आहेत. याच महिन्यामध्ये 17वा हप्ता आणि 18वा हप्ता जमा झालेला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पैसे जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे आणि सध्या या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे वाटप केले जात आहे. जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले असतील तर 18वा हप्ता देखील जमा होईल, कारण की सध्या 18व्या हप्त्याचे देखील वाटप सुरू आहे. जर तुमच्या खात्यावरती 18वा हप्ता म्हणजेच की डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल तर 2 ते 3 तासांमध्ये जमा होईल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, या ठिकाणी आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता वाटप करण्यासाठी तयारी सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच तुमच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा केला जाईल. जर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 18 हप्ते जमा झाले असतील तर आता लवकरच तुमच्या खात्यावरती 19वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता 19वा हप्ता नेमका कधी जमा होणार तर बघा, आता या ठिकाणी 5 फेब्रुवारी या दिवशी देखील जिल्हा परिषदेच्या म्हणजेच की निवडणुका आहेत, त्यामुळे निवडणुका आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 31 जानेवारी 2025 पर्यंत तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचे देखील म्हणजेच की 19व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. त्यामुळे काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि जर कदाचित तुमच्या खात्यावरती 17वा किंवा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आपल्या म्हणजेच की या ठिकाणी काही महिलांचे प्रश्न आपण या ठिकाणी म्हणजेच की सोडवण्याचा देखील प्रयत्न करूयात. म्हणजेच की जर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुमचं नाव, गाव म्हणजेच की जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळू शकता. तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर इतर मैत्रिणींसोबत म्हणजेच की तुमच्या मैत्रिणींसोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने पुन्हा एकदा बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, कारण की ई-केवायसी अभावी बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्याचं अडचण सध्या निर्माण झाली असल्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सध्या या ठिकाणी आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर सध्या वाटप सुरू असल्यामुळे तो देखील जमा होईल. आणि लवकरच आता जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर 31 जानेवारी 2025 पर्यंत जानेवारी महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अपडेट जर चांगली वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.